नमस्कार. नवरात्र नवध्वजचित्र देश चौथा जर्मनी. कणखर देशा खडूस देशा बियरच्या देशा अशी प्रतिमा मनात होती जर्मनीची आणि खूपशी ती खरी पण वाटली. जर्मनी बहुधा माझा युरोपमधला पहिला परदेश भेट दिलेला देश. रविवारी सकाळी फ्रँकफर्ट विमानतळ ते हॉटेल हा प्रवास अजूनही आठवतोय. मर्सिडीजची टॅक्सी आणि रस्ते इतके सुनसान की मला वाटलं बंद वगैरे किंवा कुणी पुढारी गेला बिला. एक बेकरी आणि एक छोटं दुकान एवढंच उघडं होतं. टिपिकल युरोपियन कुंद हवा, सूर्यदर्शन नाही आणि गारेगार हवामान. शिस्त, स्वच्छता आणि कलाप्रेम या युरोपियन लोकांच्या तिन्ही गोष्टी जर्मनीमध्ये तर अजूनच ठळकपणे जाणवतात. एकदा तर त्याच माझ्या पहिल्या ट्रिपमध्ये रात्री 2 वाजता टॅक्सी ड्रायव्हर लाल सिग्नल म्हणून थांबला. मीही तेव्हापासून ना मैं सिग्नल तोडता हूँ ना ही किसी को तोडने देता हूँ. जर्मन लोक चांगलेच दणकट. भाषेत ख असा एक खर्जातला स्वर पुन्हा पुन्हा ऐकू येतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा बर्लिनची भिंत होती आणि जर्मनीची 2 शकलं एक व्हायची होती. ड्युइशमार्क हे जर्मनीचं चलन होतं आणि युरोचा उदय खूप दूरवर होता. आता त्याच युरोपियन युनियनचं नेतृत्व एक संघ जर्मनी करत आहे. प्रखर राष्ट्रभक्ती हे जर्मन वैशिष्ट्य. अगदी हिटलरपासून अँजेला मर्केलपर्यंत हा एक गुण आहेच. बाकी आयुर्वेद, संस्कृत यामुळे भारताशी संबंध दृढ होतेच. भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचणारा गटे हा तत्त्ववेत्ता जर्मनच. मी गेलो होतो तेव्हाही काही आयुर्वेदिक केंद्र पाहायला मिळाली. जर्मन लोक बियर पाण्यासारखी किंवा किंबहुना पाण्याहूनही जास्त पितात. त्यावेळी 1 कप कॉफी, पाण्याची बाटली आणि बियरचा मग या सगळ्याची किंमत समान होती 5 ड्युइशमार्क. जर्मन काय, कोणी माणूस अशा परिस्थितीमध्ये बियरच पिणार ना. एकंदरीत माणसं थोडी शिष्ट आणि वर्णवर्चस्व मनात बाळगणारी अशी वाटतात. मात्र माझी एक जर्मन मैत्रीण गेली 25 वर्षे आहे आणि ती अगदी डाऊन टू अर्थ आहे, एवढं मात्र खरं. अमेरिकेच्या रस्त्यांविषयी खूप कौतुक केलं जातं, पण माझ्या माहितीप्रमाणे जर्मन ऑटोबान हे आद्य फ्रीवे आहेत. 150 मैल वेगाने मर्सिडीजमधून केलेला पहिला प्रवास आणि मी थक्क होऊन गांगरलेला अजूनही मला आठवतं. इमारती जुन्या थोड्याफार आणि कार्यालयीन इमारती सगळ्या आधुनिक, कोऱ्या करकरीत असा नव्या जुन्याचा संगम तेव्हा आढळला. उगाच नाही, बर्लिनची भिंत तोडल्यावर त्या विटा लोकांनी स्मरणचिन्ह म्हणून जपून ठेवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी पुन्हा प्रगत होणार ही खात्री जेवढी जर्मन लोकांना होती तेवढीच ती जगालाही होती. रापुंझेलसारखा फिनिक्स या दंतकथेचाही उगम जर्मनच असावा. सध्याचे जर्मनही भगवद्गीता आचरणात आणतात, थोडी त्यांच्या पद्धतीने वाकवून वळवून, निष्काम नव्हे तर सकाम कर्मयोगी बनवून. विमोह त्यागुण कर्मफळांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. मिझो, नवरात्र चौथी माळ 2025. आजचा बोनस, जर्मनीचा ध्वजही तिरंगा आहे आणि सगळ्यात खाली आहे आजचा रंग पिवळा. मुख्य रंग पिवळा असलेले अजून काही देशांचे ध्वज आहेत असतील, पण मी त्या देशात गेलेला हवा ना. जर्मन कणखरपणा मीनाने काढलेल्या चित्रातही जाणवतोय. आजचा ध्वजरंग पिवळा, आजचा देश जर्मनी. चित्रकार मीना शहा. नमस्कार.